प्रतिनिधींनी घेतलेल्या बातम्यांचा ऑनफिल्ड आढावा। केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे विद्यमान खासदार नितीन गडकरी हे 27 मार्च रोजी त्यांचा लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। 27 मार्च ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे। महत्त्वाचं म्हणजे भाजपने महाराष्ट्रामध्ये ज्या 20 उमेदवारांची यादी जाहीर केलेली होती त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाचा समावेश होता। त्यानुसार आता 27 तारखेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे। यासाठी भाजपचे कार्यकर्ते आणि नागरिकांना संविधान चौकात उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मिरवणुकीदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपचे इतर वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते देखील उपस्थित राहणार आहेत। उन्हाचा तडाखा वाढला, त्यातच पालेभाज्यांनी अगदी 100री गाठलेली आहे। सध्या पाणी टंचाई जाणवत असल्याने शेतात जे भाजीपाल्याचं उत्पादन घेतलं जात होतं ते घेतलं जात नाही शेतकऱ्यांकडून। परिणामी बाजारात जी भाज्यांची आवक होती ती घटली आहे। यातूनच कारली, दोडकी किंवा इतर काय पालेभाज्या आहेत त्यांनी जवळपास 100री गाठली आहे। जो 20 रुपये 30 रुपये किलोने भेटणारा शेवगा हा 30 रुपये पाव किलोने भेटायला आता सध्या सुरुवात झाली आहे। परिणामी सामान्य जे ग्राहक आहेत त्यांच्या खिशाला झळ पोचत आहे। बेळगावमध्ये घराणेशाहीतच राजकारण सुरू आहे, त्यामुळे इतर कार्यकर्त्यांनी अनेक वर्ष पक्षासाठी कार्य करून देखील मंत्र्यांच्याच मुलांना उमेदवारी दिल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे। मंत्री हेब्बाळकर यांच्या मुलाला बेळगाव उत्तर मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीकरिता काँग्रेसने तिकीट दिले आहे, तर चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून मंत्री सतीश जारकिहोळी यांनी त्यांची मुलगी प्रियंका जारकिहोळी यांना उमेदवारी दिली आहे। त्यामुळे लोकसभा निवडणूक ही कोणत्या वेगळ्या पक्षात नाही तर घराणेशाहीतच होत असल्याचा वादग्रस्त मुद्दा सध्या उपस्थित होऊन कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे। शेतीतून उत्पन्न निघत नाही, शेती परवडत नाही असं म्हणणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कोपरगाव तालुक्यातील शंकर निकम ह्या तरुणाने एक आदर्श निर्माण करून दिलेला आहे। शंकर निकम याची वडिलोपार्जित शेती आहे। ह्यातील काही भाग जो आहे तो नापीक म्हणून असाच सोडला गेला होता। त्या ठिकाणी पीक घेतलं जात नव्हतं, मात्र योग्य नियोजन केल्याने त्या ठिकाणी आपण पीक घेऊ शकतो हे शंकरच्या लक्षात आलं आणि त्याने चक्क त्या ठिकाणी ठिबक सिंचनाच्या सहाय्याने 30 गुंठ्यामध्ये कलिंगडाची शेती केली। हे कलिंगडाची शेती करताना त्याने योग्य खताचं नियोजन, योग्य वेळी पाणी आणि योग्य निगा राखल्याने ही जी टरबूज आहे ती आता मार्केटमध्ये जाण्याजोगी झालेली आहे। साधारणतः 4 ते 5 किलोचं एक टरबूज असून त्या टरबुजाला चांगली मागणी मिळत आहे। ह्या शेतकऱ्याचा माल आता थेट पश्चिम बंगालच्या व्यापाऱ्यांनी मागणी केलेली आहे। हा माल आता पश्चिम बंगालकडे निघाला आहे। म्हणून आज सांगितलं जातं की योग्य शेतीकडे आणि योग्य वेळी योग्य पीक जर तुम्ही बाजारात आणलं त्याला हमखास भाव मिळतो, हेच शंकर निकमने दाखवून दिलं आहे। भोसरी येथील भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे त्यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि जावयाला आता नियमित जामीन आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे। एकनाथ खडसे हे महसूल मंत्री असताना त्यांनी भोसरी येथे एक भूखंड विकत घेतलेला होता आणि तो भूखंड आपल्या जावई आणि पत्नीच्या नावावरती घेतलेला होता। यामधूनच हे सर्व प्रकरण त्यांना एक वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं असताना महसूल मंत्री पदाचा देखील एकनाथ खडसे यांना त्यावेळी राजीनामा द्यावा लागलेला होता। ईडीच्या माध्यमातून हे संपूर्णपणे प्रकरण आहे ती चौकशी करत असताना एकनाथ खडसे यांच्या जावयाला 2 वर्षाचा कारावास देखील भोगावा लागला। त्यानंतर हे संपूर्णपणे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्यांना जो आरोपपत्र आहे ते दाखल करण्यात आलेलं होतं आणि गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात 2023 रोजी या ठिकाणी त्यांना अंतरिम जामीन आहे तो देण्यात आलेला होता। परंतु आता या ठिकाणी एकनाथ खडसे यांच्या कुटुंबियांना त्यांच्या पत्नीसह जावयाला नियमित जामीन आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे। एकंदरच एकनाथ खडसे यांच्या कुटुंबियाला हा मोठा दिलासा असल्याचं बोललं जात आहे। देशभरात लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत अकोला पश्चिम विधानसभेची पोटनिवडणुकी होत आहे। या अकोला पश्चिम विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने उमेदवारीही जाहीर केली आहे। अकोला महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर केली आहे। साजिद खान पठाण हे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रथमच अकोल्याच्या रेल्वे स्थानकावर त्यांचं आगमन झालं होतं। यावेळी कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी साजिद खान पठाण यांचं मोठ्या जल्लोषात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत केलं। यानंतर साजिद खान पठाण बच्चू कडू यांनी वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी मागणी
प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी केली आहे। आज तशी पत्रकार परिषद घेत त्यांनी माहिती दिली आहे। येत्या 24 मार्च रोजी पदाधिकारी हे रक्तदान शिबिर घेणार आहे। रक्तदान शिबिर घेऊन त्या ठिकाणी एक ठराव पारित करणार आहे आणि तो ठराव 25 मार्च रोजी बच्चू कडू यांना सादर करणार आहे व बच्चू कडू यांना साकडे घालणार आहे की वर्धा लोकसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढवावी, जनतेला त्यामुळे मोठा आनंद होईल असंही प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विकास दांडगे यांनी म्हटलं आहे। परंतु बच्चू कडू हे वर्ध्यातून उमेदवारी लढवणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाला पुन्हा एकदा एक स्टार उमेदवार मिळतोय की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे। कारण 3 दिवसापूर्वी अभिनेता गोविंदा यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। यापूर्वी जेव्हा हा मतदारसंघ अगदी पालघरपर्यंत पसरलेला होता तेव्हा गोविंदा या मतदारसंघाचे खासदार होते, त्यांनी राम नाईकांचा पराभव केला। उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर केली आणि त्यांच्या विरुद्ध उमेदवार नक्की कोण, ही जागा भाजपला जाणार की एकनाथ शिंदे यांची शिवसेना लढवणार, या सगळ्यामध्ये जे आहे ती वाटाघाटी सुरू असताना अचानक गोविंदा यांची भेट घेणं, एकनाथ शिंदेंची त्यांनी भेट घेतली, त्याच्यातून नक्कीच काही अर्थ येतात। कुठल्या तरी कारणास्तव नक्की भेट घेतली असं म्हणावं लागेल। आता गोविंदा यांना उमेदवारी उत्तर पश्चिममध्ये देणार का, ही चर्चा तितकीच महत्त्वाची आहे किंवा ती रंगली असं म्हणावं लागेल। यापूर्वी माधुरी दीक्षित असो किंवा इतर अभिनेत्री त्यांना या मतदारसंघात उमेदवारी देण्याची चर्चा होती, मात्र आता पुन्हा एकदा गोविंदाचं नाव समोर आले। पर्यटन नगरी मानली जाणाऱ्या लोणावळा या ठिकाणी जुना मुंबई पुणे महामार्ग कुमार चौकामध्ये त्या ठिकाणी एका प्रवासी वाहनाला त्या ठिकाणी दुपारी आग लागल्याची घटना घडली आहे। खरं तर या ठिकाणी नवी मुंबईवरून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना आपल्या कारमधून निघत असलेल्या धुरामुळे त्या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी गाडी थांबवली व यात लागलेल्या आगीवरती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विझवण्याचा प्रयत्न ते करत होते। पण त्या ठिकाणी आकेच्या अंतरावर असणाऱ्या पोलीस चौकीतील अनिल शिंदे यांनी त्या ठिकाणी तात्काळ धाव घेतली व त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आग विझवण्याचा प्रयत्न केलेला आहे। खरं तर या ठिकाणी संपूर्ण या घटनेमध्ये लोणावळा जुना मुंबई पुणे महामार्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने वाहनांची वाहतूक होणे देखील झाल्याचं आपल्याला दिसून आलं। पण कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी आपत्कालीन सेवा उपलब्ध नसल्यामुळे हा सगळा खोळंबा त्या ठिकाणी झाल्याचं दिसून येत आहे।